ज्यांना कायदा अंमलात आणायचा आहे तेच कायदा बगल देत असतील तर मग सामान्य माणूस कुणाकडे न्याय मागायचा। लोहारा डोंगरगाव मार्गावर उपविभागीय अधिकारी SDO यांच्या चालक आणि 2 कोतवालांनी MH30 BD 3546 क्रमांकाच्या वाळूवाहू वाहनावर सकाळच्या सुमारास कारवाई केली। मात्र कारवाईच्या वेळी घटनास्थळी एकही तलाठी किंवा मंडळ अधिकारी हजर नव्हता। ही कारवाई फक्त मनमानी की हेतुपुरस्पर छळ। वाहन चालकाकडे वैध रॉयल्टी असूनही ती तपासण्याआधीच वाहन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले। वाहन मालक शाहरुख देशमुख यांनी स्पष्ट सांगितले, रॉयल्टी मी चालकाकडे दिली होती पण ती तपासूच शकले नाहीत। मी थेट तहसीलदार अनिल फरतारे यांना फोन केला, त्यानंतर त्यांनी तलाठी घटनास्थळी पाठवले। त्यांनी रॉयल्टी वैध असल्याचं स्पष्ट केलं तरी माझं वाहन पोलीस ठाण्यातच ठेवलं। मग प्रश्न उभा राहतो, ही कारवाई की सरळ सोट धमकी? या घटनेबाबत पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन उचलणं टाळलं। 3 वेळा कॉल करूनही कुठलाही खुलासा मिळाला नाही। ही मौनातली सहमती की जबाबदारीपासून पळवाट? बाळापूर तालुक्यात हे चालक व कोतवाल वाळू कारवाईच्या नावाखाली स्वतंत्र पोलीस असल्यासारखं फिरत आहेत। कुठलाही आदेश न दाखवता ना अधिकाऱ्यांची साथ, तरी तपासणी सुरूच। यामागे कुणाचा वरदहस्त आहे? बातमी इथंच संपत नाही। बाळापूर शहरात विनापरवाना मुरुम गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणावर सर्रास चालू आहे। अनेक ट्रॅक्टर रोज मुरुम घेऊन जातात, कोणती परवानगी नाही, कुठली रॉयल्टी नाही, तरी महसूल आणि पोलीस प्रशासन गप्प। आणि या उलट जे रॉयल्टी फाडून नियमानं उत्खनन करतात त्यांना मात्र वाहन जप्ती, चौकशीचा ससेमिरा। ही काय कायद्याची अंमलबजावणी की नियम पाळणाऱ्यांवरच सूड? बाळापूर तालुक्यातील सोनाळा, बोरगाव, माजरी, पूर्णा, मन नदी आणि अनेक नाल्यातून दररोज अवैधरित्या रेती आणि मुरुम नेली जाते, पण कुणीही अधिकारी त्यावर कारवाई करत नाही। उलट ज्या गाड्यांकडे रॉयल्टी आहे त्यांना अडवलं जातं। हा प्रकार थांबला पाहिजे। जर महसूल व पोलीस प्रशासन यांच्या या प्रकारे दुर्लक्ष करत राहिलं तर मग जनतेच्या प्रशासनालाच चौकशीला बसवलं पाहिजे। कोण सरकार आणि कोण चोर हे ठरवण्याची वेळ आता आली आहे। प्रतिनिधि मोहम्मद शब्बीर, महाराष्ट्र न्यूज मराठी, अकोला। मैं शाहरुख फकीरा देशमुख, मेरी गाड़ी सुबह पकड़े गई। ये इसमें कोई अधिकारी नहीं था, तो एक ATM का ड्राइवर था, 2 कोतवाल थे। इनने मेरी गाड़ी पकड़े, इनको सुबह रॉयल्टी चेक करते ही नहीं। इनने एक ETP नंबर चुका के रॉयल्टी गाड़ी इनवैलिड बताई। बाद में अधिकारी लोग आए, तलाटी लोग आए महसूल के, यहाँ पर आए, इनने रॉयल्टी चेक करे, वैलिड बताए बाद में भी इनका कहना है कि गाड़ी लगा दो पुलिस स्टेशन। तो सुबह में आपके कितने लोग थे पकड़ने के वक्त? 4 लोग थे। 4 लोग थे। कौन कौन थे वो लोग? एक अपने संजू वो ATM का ड्राइवर था, एक अपने वो घोगरे कोतवाल थे, और एक वो उनका नाम क्या है, और 2 लोग चाटे तो वो रॉयल्टी चेक करते नहीं है उनको, दोनों चेक करती नहीं है उनको। उनने चेक करे, वो इनवैलिड, उनके पास कोई ऐप नहीं है। अब ये अधिकारी लोग आए, इनने चेक करे तो रॉयल्टी वैलिड है।